आणि यानंतर बातमी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलपणाची। माझा मुलगा नैराश्यात आहे, मी गेलो नाही तर तो आत्महत्या करेल असा मेसेज त्यांनी दिला असं सांगून देखील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कृषी खात्याचे उपसचिव राजेंद्र घाटगे यांना सुट्टी नाकारली। तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे असं सांगून वरिष्ठ अधिकारी मोकळे झाले। परिणामी राजेंद्र घाटगे यांना कार्यालयातच थांबावं लागलं आणि शेवटी राजेंद्र घाटगे यांच्या मुलानं खरोखरच रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली। या घटनेनं कृषी खातच नाही तर अशा अनेक विभागात बसलेल्या वरिष्ठांच्या असंवेदनशीलपणाचा कळस पुन्हा एकदा उजेडात आलेला आहे। कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या या असंवेदनशील अधिकाऱ्यांना वठणीवर आता आणणार का असा सवाल विचारला जातोय। दरम्यान कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काल एबीपी माझाकडे या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली होती ती पाहूयात। प्रकरण गंभीर आहे। त्यांच्या मुलाला थोडासा त्रास होता आणि तो हट्टी होता। घरी त्याच्या आईची भांडत होता नेहमी, पण त्या भांडणात हा त्याचे वडील घाडगे त्या दिवशी त्यांनी असला परवानगी मागितली, पण त्यांनी सांगितलं मी आता परवानगी देता येणार नाही, तुम्ही ड्युटी करा। हा, ते घरी जाऊ शकले नाही, ते भांडण वाढत गेलं। त्या मुलाने नंतर 5:45 वाजता आत्महत्या केली। ते डिटेल माहिती मिळाल्यानंतर मी लगेच सेक्रेटरी सीएम साहेबांशी त्या दिवशी मला कॉन्टॅक्ट केला नाही। चीफ सेक्रेटरीला सांगून सीएम साहेबांच्या कानावर हा विषय मी टाकायला सांगितला आणि याची सर्व माहिती चीफ सेक्रेटरीच्या कानावर मी टाकली। याची पूर्ण आता प्रस्तावित कृषी विभागाकडून ही माहिती मागवलेली आहे।